नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे विषाणूंमुळे होणारे रोग। तर विषाणूंमुळे होणारे रोग यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो। परीक्षा कुठलीही असो त्या दृष्टीने आपण यावरती एक ट्रिक्स बनवली आहे जेणेकरून तुमच्या कायमचे लक्षात राहणार आहे। तर ती ट्रिक्स कुठली आहे तर ती ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, कांदे पोहे गोड का रे झाले। तर ही आहे विद्यार्थी मित्रांनो आपली ट्रिक्स। या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण विषाणूंमुळे कुठले कुठले आजार होतात तर ते आपण बघणार आहोत। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा व साइडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल। तर आता आपण वळूयात आपल्या आजच्या ट्रिक्सकडे। इथे आपण लिहून घेऊयात। तर इथे आहे का। तर का म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर कांजण्या। कांजण्या हा जो रोग आहे तो आपल्याला विषाणूमुळे होतो। आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही। तर जर त्यामध्ये आपल्याला ऑप्शन आले कांजण्या, देवी, पोलिओ आणि क्षयरोग, तर यामध्ये कांजण्या त्यानंतर पोलिओ आणि इन्फ्लुएन्झा किंवा देवी हे रोग विषाणूमुळे होतात। तर क्षयरोग हा आपल्याला जीवाणूमुळे होतो हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे। तर नंतरचा आहे इथे आहे का, त्यानंतर हे लिहूयात आपण दे म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो तर दे म्हणजेच देवी हा रोग सुद्धा विषाणूमुळे होतो। त्यानंतरचा आहे पो, इथे आहे पो। तर पो म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर पो म्हणजेच काय तर पोलिओ। तर पोलिओ हा रोग सुद्धा विषाणूमुळे होतो। त्यानंतरचा आहे पुढचा जो पॉइंट आहे ते आहे यामध्ये आपण इथे फक्त ई वापरायचं आहे। इथे आहे ई म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो ई म्हणजेच इन्फ्लुएन्झा। ई म्हणजेच इन्फ्लुएन्झा हा रोग विषाणूमुळे होतो हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे। तुम्ही लक्षात कसे ठेवणार आहे तर या ट्रिक्सच्या माध्यमातून कांदे पोहे गोड का रे झाले। तर तुम्ही अभ्यास करताना ज्या पुस्तकामध्ये अभ्यास करता तिथे ही ट्रिक्स लिहायची आहे आणि त्याला हायलाइट करायचे आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही परीक्षेच्या अगोदर त्याला रिव्हिजन करू शकता। आणि ट्रिक्स खूप सोपी आहे, एकदा दोनदा जरी वाचली तरी तुमच्या लक्षात राहणार आहे। त्यानंतर आहे इथे आहे ए म्हणजेच काय तर तुम्हाला मी हे लिहित आहे तरी सुद्धा तुम्हाला लगेच कळून जात असेल की कुठला रोग आहे। तर ए म्हणजेच काय तर एड्स। ए म्हणजेच काय तर एड्स हा रोग विषाणूमुळे होतो विद्यार्थी मित्रांनो, जीवाणूमुळे होत नाही। त्यानंतरचा आहे गो। तर गो वरून कुठला रोग आहे विद्यार्थी मित्रांनो तर गो म्हणजेच गोवर। गो म्हणजेच काय तर गोवर हा रोग विषाणूमुळे होतो। त्यानंतर इथे आहे ड। तर ड म्हणजेच काय तर ड म्हणजेच डेंग्यू। तर ड म्हणजेच काय डेंग्यू हा रोग तर डेंग्यू हा रोग विषाणूमुळे होतो। त्यानंतर आहे इथे आहे का, कांदे पोहे गोड का। तर काच लिहूयात आपण, का म्हणजेच कावीळ। हा रोग सुद्धा विषाणूमुळे होतो। आणि आपल्या ट्रिक्स मधील शेवटचं म्हणजेच रे हे जे आहे झाले जे आहे हे आपण वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरलेले आहे, फक्त केवळ वापरलेले आहे ते, हे आपल्या ट्रिक्स मध्ये नाही। फक्त एवढे आहे कांदे पोहे गोड का रे, बस एवढंच आहे। त्यानंतर आपण इथे लिहूयात रे।
इथे लिहूयात रे. तर रे म्हणजेच काय? तर रे म्हणजेच रेबीज. तर रे म्हणजेच काय? रेबीज. तर कुठले कुठले रोग आहेत ते? तर कांजण्या, देवी, पोलिओ, इन्फ्लुएन्झा, एड्स, गोवर, डेंग्यू, कावीळ आणि रेबीज. हे जे रोग आहेत ते कशामुळे होतात विद्यार्थी मित्रांनो? तर हे होतात विषाणूमुळे होणारे रोग. आपण ते ट्रिक्सच्या माध्यमातून बघितलेले आहे. तर ती ट्रिक्स कुठली आहे? कांदे पोहे गोड कारे. कांदे पोहे गोड कारे झाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.